नमस्कार। आज निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मशीन चेकिंगचा कार्यक्रम होता। त्यामध्ये बऱ्याच सर्व उमेदवाराला बोलवलं होतं। मी पण जाऊन आलो। काही आले, काही नाही। रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी आले होते। तेव्हा अंदाज घेतला असता, अंदाज असा घेतला की एकमेकाला विचारून घेतलं। तिथं शासकीय कर्मचारी होते। जे उमेदवार त्यांच्या प्रचाराच्या रॅली, सभा, बॅनर, दौरे याच्यामध्ये व्यस्त आहेत ते मागे पडले आहेत। कारण आज सायन्स युगामध्ये यूट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून या लोकांच्या प्रचाराच्या पुढे सैनिक समाज पार्टी गेली आहे। कन्फर्म अंदाज झाला। फोन येतात, परिसरातले फोन येतात, राहुरीचे फोन येतात, पाथर्डीचे येतात, शेवगावचे येतात, जामखेडचे येतात, कर्जतचे, श्रीगोंदा, पारनेर आणि नगर शहर। वातावरण काही होऊ शकतं असा त्यांचा अंदाज आहे। अंदाज बरोबर आहे, त्यांचा अंदाज बरोबर आहे। कारण सैनिक समाज पार्टी ही देशामध्ये शिस्तीचं राज्य आणणार आहे। लोक वैतागले आहेत। या प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या गुंडशाहीला, वंशवादीला, परंपरावादीला, भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्यांना कंटाळले आहे। कारण पहिला मुद्दाच असा आहे की 95 लाखापेक्षा जास्त खर्च करू नका, परंतु हे करतात आणि खोटा फेडून देतात। म्हणजे नियमानुसार दे आर ऑफेंडर, गुन्हेगार आहेत। गुन्हेगारालाच जर कायदा बनवायला पाठवायचा असेल तर याला लोकशाही म्हणता येणार नाही। म्हणून सैनिक समाज पार्टीचा वातावरण एवढं मस्त झालं आहे, छान झालं आहे। आणि सैनिक समाज पार्टीचा हा ऑनलाईन प्रचार आणि अल्प खर्चात निवडणूक हा मुद्दा समाजातील सुशिक्षित, देशभक्त, इमानदार नागरिकांनी आपलासा केला आहे। आणि दे आर गोइंग टू व्होट टू ओनली कॅन्डिडेट ऑफ द सैनिक समाज पार्टी याची खात्री झाली आहे। आणि खरंच मिरॅकल होणार आहे, आश्चर्यकारक रिझल्ट होणार आहे। कारण यांना जे फिरतात आणि त्यांची काही चूक नाही, त्यांना जे संस्कार लागले आहेत, परंपरावादी लागले आहेत, परंतु सायन्स युगामध्ये त्यांना कधी सैनिक समाज पार्टीने मागे टाकला आहे। आणि त्याचा रिझल्ट 4 जूनला नक्की येणार आहे। 13 तारखेचे निवडणूक आहे, तोपर्यंत सैनिक समाज पार्टी घराघरापर्यंत पोहोचली आहे। आणि प्रत्येक देशभक्त नागरिकाने सैनिक समाज पार्टीच्या बांगडी चिन्हावर मतदान करण्याचं कायम केलं आहे, फिक्स केलं आहे। त्यामुळे सर्व मतदार राजांचे धन्यवाद, माता भगिनींचे धन्यवाद। भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टीचा विजय असो।